नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण खामगाव गाव ह्या गावामध्ये उमेश अण्णासाहेब शिनगारे ह्यांच्या आज कोथिंबीर प्लॉटवर आलेलो आहोत. तर हा प्लॉट आहे एक 1.5 एकरच्या आसपास प्लॉट आहे. आणि ह्या प्लॉटसाठी आपण म्हणजे फवारण्या म्हणा, फवारण्याचं नियोजन म्हणा, तर हे आपण लोंढे कृषी सेवा केंद्र, कसबे तळोळा, तालुका जिल्हा धाराशिव, मेन रोडवर आपलं दुकान आहे. तर आपल्या दुकानामार्फत आपण पूर्ण सल्ला असेल किंवा त्या कोथिंबीरचं जे काय पूर्ण नियोजन असेल ते आपण नियोजन पूर्ण केलेलं आहे. तुम्ही आता प्लॉट पाहू शकता. असा प्लॉट म्हणजे एकदम सुंदर प्लॉट बसलेला आहे की कुठलंही म्हणजे डाग म्हणा किंवा कुठलाही रोग म्हणा किंवा करप्याचं नियोजन, टाईम टू टाईम फवारण्या म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी ज्या असतील ते एकदम योग्य पद्धतीने आणि योग्य नियोजनाने केलेले आहेत. तरी आपल्यासोबत शेतकरी आहेत उमेश अण्णासाहेब शिनगारे. तरी आपण थोडक्यात त्यांचं मनोगत घेऊया की बाबा तुम्हाला म्हणजे रिझल्ट कसा वाटला किंवा तुम्हाला ज्या आम्ही फवारण्या दिल्या त्या फवारण्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्याबद्दल थोडक्यात त्यांना विचारावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी उमेश शिनगारे, खामगाव. मला लोंढे सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलेल्या कोथिंबीरच्या म्हणजे फवारण्यासाठी असेल, पाण्याचं नियोजन असेल, हे सगळ्या गोष्टी ह्यांनी मला अतिशय व्यवस्थितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने ह्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. यांचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. तरी आत्ता शेतकरी भरपूर खुश आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खुश राहण्याचं खरं कारण म्हणजे काय आहे तर आज आत्ता ताग आहेत म्हणजे कोथिंबीरला आजच्या तारखेला म्हणजे आज तारीख आहे 20/7/2026. तरी आजच्या ताग आहेत नाही म्हणलं तरी 800 ते 900 रुपये हा कोथिंबीरीचा पर कॅरेटचा भाव आहे. म्हणजे 10 किलोचं कॅरेट असतं तर तो भाव आहे. आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय म्हणजे सांगणार नाही, अतिशयोक्ती सांगणार नाही, पण कमीत कमी एक 450 ते 500 कॅरेट ह्या क्षेत्रामध्ये निघणार म्हणजे निघणार 100% गॅरंटी आहे. आणि तुम्हाला हा प्लॉट ज्यावेळेस व्यापारी घेऊन जातील त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण हा प्लॉटचं म्हणजे किती कॅरेट झाले किंवा उत्पादन खर्च, आत्तापर्यंत आपण खर्चाचा एकही व्हिडिओ केलेला नव्हता. तर ह्यांना किती फवारण्या झाल्या, कोणकोणती औषधं वापरली किंवा खर्च किती आला आणि पूर्ण म्हणजे नियोजनासाठी खर्च किती आला, तर याचा एक पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.